लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि नंदिनी हे सरोगसी मदर शोधण्याचा विचार करत असतात। त्यानंतर आपण पाहतो नंदिनीच्या आईचा फोन हा नंदिनीला आलेला असतो आणि ती नंदिनीशी फोनवर बोलत असताना अचानक तिची तब्येत खराब होते आणि तिला बोलता येत नाही। तेव्हा जीवा देखील अतिशय घाबरतो आणि आपण पाहतो नंदिनीच्या आईच्या हातातील फोन खाली पडतो आणि तेव्हा नंदिनी आणि जीवा हे अतिशय घाबरतात आणि नंदिनी जीवाला बोलते, जीवा आईला अचानक काय झाले, मला आता इथे थांबवत नाही, मी लगेच आईकडे जाते असे बोलून ती जाऊ लागते। तेव्हा जीवा बोलतो, थांब मी देखील येतो आणि दोघेही घाईघाईने जिना उतरून निघून जातात आणि त्याच वेळेस त्या दोघांवर वसुंधरा त्याची नजर पडते आणि वसुंधरा ही विचार करते, नंदिनी तर प्रेग्नंट आहे ना, मग ती जीवाच्या स्पीडने कशी काय चालू शकते आणि तिच्या मनामध्ये नंदिनीच्या प्रेग्नन्सीविषयी संशय निर्माण होतो आणि ती विचार करते नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ज्या ठिकाणी गडबड असते त्या ठिकाणी मला त्याचे कारण शोधून काढावेच लागते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही प्रेग्नंट नाही हे सत्य वसुंधराला समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।